नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मीरा तरी घरातून गायब झालेली असते. कोणालाही काहीही माहीत नसतं, पण अथर्वला माहीत असते की ती आणण्याचंच काहीतरी प्लॅन आहे. पण नाही, दिवसाची रात्र झालेली असते तरीही मीरा काही घरी परतलेली नसते. त्यामुळे अथर्व खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्याच्यामध्ये मीरा घरात नसल्यामुळे तिथे वेदा पण ट्रिपमधून माघारी आलेले असते. आलेले ते पटकन विचारते, बाबा आई कुठं आहे? पण अथर्वला काहीही माहीत नसल्यामुळे तो वेदाला काहीही सांगू शकत नाही. पण इथे माया पटकन त्याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी तिथे येते आणि म्हणते की अथर्व, अरे वेदा आली आहे घरी, पण मीराने असं कसं करू शकते? वेदा घरी आल्यानंतर ना तर तिनं यायला पाहिजे होतं ना. तो पण अथर्व तिला काही न बोलता माया जास्तच जवळ साधण्याचा प्रयत्न करत असते त्याचा. अथर्व काही न गप्प बसतो, शांत बसतो, त्याला काही कळत नाही. पूर्ण घरामध्ये मीराला शोधण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही तो सापडत नाही. एक वेदा म्हणते, बाबा आई कुठे गेला आहे? पण अथर्व काय सांगणार की मीरा कुठं गेला आहे? पण सगळी घरातली शोधत असतात. अंबिकाही खूप इथे टेन्शनमध्ये आलेली असते. पण इथे अचानक आपली मीरा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या पाहून मंजिरी तर अचानकच घाबरते. म्हणते, अरे देवा, ह्या महागौरी आजीला कशाला घेऊन आली ही मीरा? आणि ही आली तर काही ना काही मोठं कारस्थान होणार, म्हणजे होणारच असं तिला काहीतरी वाटत असतं. कारण की महागौरी येते तेव्हा मंजिरीचं काही ना काही सत्य या घरात यायला अजिबात मागे पुढे पाहत नाही. ते सत्य काही ना काही येतं म्हणजे येतंच. आणि मंजिरीचे त्या लॉकेटचं सत्य महागौरी लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणणार आहे. कारण की मीराला कळालेलं असतं की मंजिरीचं त्या लॉकेटमध्ये एवढा का जीव अडकलेला असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.